चटकदार बाय मोहिनीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण झटपट होणारी दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली आहे। ही भाजी आपण प्रेशर कुकर मध्ये बनवलेली आहे, त्यामुळे अगदी झटपट भाजी तयार होते। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस डब्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करू। तर भाजीसाठी लागणारा मसाला अगोदर तयार करून घेऊ। काही लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, अद्रक घालायचं आहे, हिरवी मिरची घालूयात, कढीपत्त्याची काही पानं घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि सुकं खोबरं घालूयात। 1 चमचा धणे घालूयात, 1 चमचा जिरे घालायचं आहे, 1 चमचा मिरची पावडर घालूयात, 1 चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। चला मग तर मसाला आपला तयार आहे। कुकर गरम करूयात, त्यामध्ये तेल घालायचं आहे, 1 चमचा मोहरी घालूयात, मोहरी छान तडतडू द्यायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, अर्धा चमचा हिंग घालूयात आणि वाटलेला मसाला घालायचा आहे। मसाला सुटा होईपर्यंत मध्यम आचेवर छान परतवून घेऊ। मसाला सुटा झालेला आहे आणि दुधी भोपळा घालायचा आहे। दुधी भोपळा आपण साल काढून आतला गर काढून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत। साधारण अर्धी वाटी हरभरा डाळ घालूयात। हरभरा डाळ आपण 8 तासाकरता भिजत ठेवलेली होती। भिजवलेली हरभरा डाळच घ्यायची आहे की जेणेकरून ती लगेच शिजली जाते। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि साधारण 1.5 ग्लास पाणी घालूयात। भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण हे ठरवू शकता आणि कुकरला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि भोपळा अगदी छान शिजला जातो। या ठिकाणी कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। 1 चमचा गरम मसाला घालूयात, मिक्स करून घेऊ आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटाकरता भाजी छान उकळू देऊ। आता गॅस बंद करायचा आहे आणि या ठिकाणी दुधी भोपळ्याची झटपट होणारी चविष्ट भाजी ही तयार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।